बघितले काही मला ना खूप जास्त घाण सवय आहे. ओके, हे काहीतरी गेम दिलेला आहे. कारल्याचा ज्यूस का नाही आणले बासमती. हे मुगाची डाळ. साफसफाई चल रही है गाइस. काय आहे बघा आज जेवण. हे मसाले भात, हे शिरा, चपाती, छोले. तुझा आता अंतरलीस तुम्ही एक मोतीचूरचा लड्डू आणले आणि उद्या अंतरलीला सकाळी काढलीस व्यवस्थित सगळं ठेवलीस तर 2 मंजूर आहे. काय आणणार आहे पण तुम्ही? मोतीचूर लड्डू 1 लड्डू. डब्बे 2. 1 लड्डूसाठी मी तुम्हाला हंतरून देऊ. तुला म्हणला ना 2 डब्बे म्हणून. 2 डबे म्हणजे 1 किलोचे डबे, अर्धा किलोचे डबे, पाव किलोचे डबे. मोतीचूरचे लड्डू आणणार आहे हंतरल्यावर. बस. अजून बस. तुला मोतीचूर लड्डू आवडतो, कुंदा तर नाही आवडत. मोतीचूर लड्डू फ्रेश असले पाहिजे. हा फ्रेशच ना, ते पण सकाळी संध्याकाळी. आता जर नाही हंतरलं तर तू मला आणून दे. मी आणून देऊ. फोनला. बोल लवकर. नाही. काय तुम्ही मला आज पण खाऊ आणणार होते. पण तू काल कुठं अंतरली रात्री? तुम्ही प्रॉमिस केलते मला तुम्ही खाऊ आणणार आहे म्हणून. प्रॉमिस कशामुळे केलं की तू काल अंतरली असती तर मी आणलं असतं, पण तू अंतरलीच नाही. मग नाही खाऊ. असं असतं का? काम केलं तरच खाऊ आणायचं? हा, मग काम केल्यावरच पैसे भेटतात ना, फुकट कोण देतं? खाऊ आणायला सुद्धा काम करून घेता का? हा, मग त्याशिवाय काम नाही करत. लहान पोरं तसेच असतात ना. कसे असतात? दुकानावर जा, उरलेले पैसे जर तू खाऊ घे म्हणले की लगेच जातो. मग मला तुम्ही असं समजताय का लहान लेकरासारखं? काम केले की खाऊ आणतो म्हणून? लहान आहे का मी? फोकस येते का आता? बंद कर. पाऊस पडत आहे. खूप दिवसानंतर पाऊस पडत आहे ना. मग रोज पडतो. मग मला का नाही दिसत? त्यासाठी घराच्या बाहेर निघालो. का? 1-2 फेऱ्या मारायला लागतात. खिडकीतून दिसतं ना पाऊस पडतोय की नाही. बाहेर जायची काय गरज आहे? खिडकीतनं थोडं दिसतंय. तुम्ही काय करत आहे? दिवस धुतले असते ना. तू आंघोळ नाही केली. तू आंघोळ नाही केली सगळी. मग बाहेर नाही धुवायचं असतं का? काय आंघोळ पण जा. मग लड्डू कॅन्सल. का बरं असं? मग आंघोळ कर. किती वेळ झाला तू बसलेला असं? हा, कारण आंघोळ करायचं, तयार व्हायचं. श्रावण चालू झालं. श्रावण अजून चालू नाही झाला. नाही झालं. मग अशी का हसत होते जाप करता करता? तू का वाकलीस मला ते? मी धागा घेत होते. मग नंतर पण घेऊ शकतो. तुम्ही का हसले? त्यामुळेच हसलो. का म्हणून? काय म्हणून? तुझा स्पर्श झाला. अच्छा, ते पण समजलं का जाप करता करता? ते फूल आलंय बघा. फूल लावा बरं देवाला. लाव तुझा. श्रावण आहे. मला हाताला नाही येणार. माझी हाईट नाहीये एवढी. काढून दे. मजाक उडवताय का माझ्या हाईटची? काढून देतो म्हणलं तुला. इथं नाहीये का? तुळशीचं पानं खाली पडलं.
किती मस्त आलं ना फुल. जा तू. तुम्ही ठेवा. नाही नाही तुम्ही पूजा केले ना. तसं काय. जेवण काय बनवलं? सोयाबीनची भाजी, चपाती. चपाती बनवू की भाकर? देवाकडे ठेव. धर. काय आहे हे बघा, मोतीचूरचे लड्डू माझे फेवरेट आहे. प्रसाद आणि थोडे मला सोनपापडी का आणलं तुम्ही? काय आणि ऑरेंजेस का आणल्या? तुला आवडतं मी. क्यूटी क्यूटी. काय काय बोलले? चॉकलेट पण आणलं असतं पण नको म्हणलं. का? ऑरेंज ट्राय करू. ट्राय करू म्हणून आणलात, माझ्यासाठी नाही आणलं. बरोबर. सोयाबीनची भाजी, ही मुगाची डाळ, चपाती, भाकर आणि भात. राशनच्या लिस्टमध्ये सरसोचं तेल पण ॲड कर. आज हमारे घर में साफ सफाई चल रही है गाइस. आणि ते कोपरे एवढे काळे का झाले? त्याचा काही इलाज नाही का? ओ माय गॉड गाइस, फर्स्ट टाइम फूल आलंय. ओ माय गॉड, दोन फुल आले. गाइस, आपल्या बिर्याणीचं सामान आलेलं आहे. आओ, आता बीन्स मागवायचंय का? हो. गाइस, कारल्याचा ज्यूस आता हे मी पिणार. हे ओपनच ठेवलात तुम्ही? ते ओपनच ठेवलात. ओके, हे काहीतरी गेम दिलेला आहे. गेम आहे का काय आहे माहिती नाही. बघूया थोड्या वेळाने. तिथे QR कोड वगैरे दिलेला आहे स्कॅन करण्यासाठी. गाईज, बिर्याणी. घरात बासमती राईस संपलेला आहे, तर माझ्या हस्बंडनं सांगितलं, माझ्या नवऱ्याला सांगितलं घरात बासमती राईस नाही आहे. त्यांनी एक आयडिया दिली. मला सध्या बाहेर जायची इच्छा होत नाही आहे, एक काम कर, घरात आहे ते तांदूळने बिर्याणी बनव. म्हटलं ठीक आहे, नो प्रॉब्लेम, बनवते. गाईज, सॅलड, मस्त सॅलड बनलेला आहे. हा काय टेस्ट दिसते. गाईज, हे अशा प्रकारे आपली बिर्याणी बनलेली आहे. पण हे तांदूळ बघा, ह्यांच्यामुळे का नाही आणले बासमती? आता भरायचंच आहे ना राशन. दुकान किती लांब आहे म्हणून 4 बस चढून 4 बस उतरायचे आहेत का? म्हणून मशरूमची भाजी बनवायची का? त्या मशरूमची भाजी बनवायचं का? नको ते. बघा ना कसलं मोठं आलंय. दिवाचं साईज बघा आणि ह्याचं साईज बघा. मशरूम गाईज, त्या मशरूमचं मी बनवणार नाही काय बघा तरी मशरूम अजून पूर्ण फुललं नाही यार. हे बघा, शुड आय टच? नो, I should not. Wow, just wow.
लुक ॲट दिस. ओ माय गॉड. हे पूर्ण फुललं ना मग भारी दिसेल. हे अर्ध आहे अजून. माझे हजबंड येत आहेत, त्यांना सरप्राईज करू. मी तर खाली बसले, हे बघा. हे अशी मी खाली बसले, ते येत आहेत. आले आले. आणि ते नाही बघितले. गाईज, मला ना खूप जास्त घाण सवय आहे. दिवसभर सगळ्या गोष्टी स्टोअर करते मनामध्ये आणि हे आल्याबरोबर त्यांना सांगायला सुरुवात करते. म्हणजे ते गेटपासून, ते गेटला असतात, गेटच्या बाहेर थांबलेले असतात, ते गेटच्या आतमध्ये आल्यापासून बाथरूममध्ये, मग त्यानंतर जेवताना एवढं बडबड चालू करते मी. तोंड चालूच असते. आता सुद्धा मी जवळजवळ आता सेकंड टॉपिकवरती बोलत आहे. ऑलरेडी एक टॉपिकवर बोलून झालेलं आहे. आता दुसरं टॉपिक आहे माझ्याकडे बोलण्यासाठी. एवढं म्हणजे खूप जास्त बोलायचं असतं मला, खूप जास्त. फक्त त्या प्रकारे माणसं पाहिजे असतं माझ्या अवतीभवती, मग मी कम्फर्टेबली बोलते. येता का? मला बोलायचं पूर्ण ते विषय.